जय शिवराय भावांनो. तर आज वर्कआउटला जाणार आहे. आता रोहित दादा आपल्याकडे येणार आहे आज. आणखीन एकदा आलाय पुण्याहून. तर भरपूर वाहने गेल्या ब्लॉकमध्ये असं विचारलं होतं की रोहित दादा कुठला आहे काय, ते सगळं सांगतो. रोहित जे आहे तर माझ्यापासून एक 3 किलोमीटरवरती गाव आहे, तिथला आहे रोहित बोरुंगे. फिट रोहित म्हणून त्याची ID इंस्टाला आणि यूट्यूबला पण. तर ते कुठून आला म्हणजे ते पुण्याला असतोय, इथं नसतोय, ते पुण्याला असतोय. पुण्याला म्हणजे जिम ट्रेनर आहे, ते जॉब करत करत त्यानं बॉडी बनवलेली. तर येईलच ते थोड्या वेळात. तर आपण फ्री वर्कआउट घेऊ, निघू. नाही बघा, डायरेक्ट रोहित भाऊची एंट्री घरीच आपल्या. काय विषय नाही, ह्याला फ्री वर्कआउट देतो खायला. जाऊ द्या, काय असतं, आले बेकार आता. भावांनो, रोहित भाऊ आलाय खायला, बसलाय बाबा. दहीन प्रोटीन खातोय फ्री वर्कआउटला. आपण बेकारचा घास खावा. चांगलं लागतं राव. काय बी कला आणते बाबा, प्रोटीन मध्ये दही टाकून खाते. भावांनो, अशा प्रकारे आता आम्ही रूमवर आलेलो आहे. भाऊची गाडी बघा कशी आहे. भाऊ बी बघा बायसेपची पोच. तर भावांनो, वर्मआउट झालेला आहे सध्या. व्यायामाला सुरुवात करणार आहे. डिप्स मारत ना, डिप्स मारणार आहे. चेस्ट भाऊ म्हणेन तसं चेस्ट मारू. भाऊच्या माने मारू, हातात पाय घेऊन मारू. काय सुरुवात हातात पाय घेऊनच करू. जसा भावांनो, 20 न दोघांचे 20 सेट झालेले आहेत. आपल्या 10 झाले, सॉरी, दोघांचे मिळून 20 झाले. तर 200 पुशअप झालेले आहेत हातात पायनच ना. तर पंप बघू शकता. तर आता आणखीन माझ्या अंदाजे 300 तरी मारायचे पुशअप. बाकीचं नंतर बघू काय मारतोय ते. तर चला तर मग शेड घेऊ. 7, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. तर भावांनो, पुशअप झाल्यात कम्प्लीट. तेवढे तर झालं नाही, मी म्हणलो होतं तेवढं. 350 झाल्यात. तर सपाटी मारायला लागला आता. चला, विषय काय आहे की सपाटी मारल्यावर घाम जास्त येतो. त्यासाठी सपाटी घेणार आहे, कारण व्हिडिओ काढायचा आपल्याला. त्यासाठी सपाटी घ्यायला आलोय. चला तर चला.
भावांनो शेट घेतोय. पूर्ण शेट तुम्हाला दावत नाही कारण व्हिडिओ मोठा होत आहे. शेट 50च घेतोय, जास्त मोठे घेत नाही. 50 शेट घेतोय. 2 शेट झाले दादा, तिसरा चालू आहे. आणि विषय काय म्हणजे का सपाट्याचा. भरपूर भावांना असं वाटतं की फक्त सपाटी मारून बॉडी होती. ते सगळ्यात चुकीचं आहे. तुम्हाला मी पहिल्यांदा ह्याच्या आधीच्या ब्लॉग मध्ये सांगितलेलं फक्त सपाट्या मारू नका. डिप्स मारा, प्लूस मारा. सपाटी जी आहे ती मसल एक्सरसाइज नाही, स्टॅमिना एक्सरसाइज आहे. म्हणजे तुमच्या स्टॅमिनावरती सगळ्यात जास्त काम करते. म्हणजे दम वाढवण्यासाठी 1 नंबर आहे. तुम्हाला जर वाटत असेल फक्त सपाटी मारून तुमच्या मांड्या हाताल्या बायसेप होईल, हे कधीच चुकी करू नका. तुम्हाला मांड्यासाठी बैठक 1 नंबर आहे, बॅकसाठी प्लूस, चेस्टसाठी डिप्स, पुशअप आणि जोर शोल्डरसाठी. ही ह्याचं कॉम्बिनेशन ठेवा. ह्याच्यावरती व्हिडिओ तर बनवूनच मी. भावांनो व्यायाम शरीर पूर्ण गरम झालेलं आहे. दादा व्हिडिओ काढायला आलाय रीलचा नाही का, साठी ब्लॉग चालू आहे. आणि व्यायाम तर झालेला आता भरपूर, काय विषय नाही. घाम बघू शकता धावतोच. रोहित भाऊ व्हिडिओ सुचवतोय त्या शेअर माइंड मध्ये चालू आहे त्याच्या. बघा जा तुम्हाला केवढा दिसतोय तर बघा केवढा दिसतोय पंप असल्यावर. भाऊ दावरा पोजिंग तुझी पोजिंग गाडी सारखाच भाऊ पण दिसतोय बघा. रपक्या कसा आहे शोल्डर बघा. घ्या. बॉडी गरम ठेवणं गरजेचं आहे व्हिडिओ काढताना, बरोबर. त्यासाठी आता मी 1 शीट मारतो तर भाऊ बाहेर काय करायला ते करा. चला भावांनो शरीर गरम ठेवणं गरजेचं आहे व्हिडिओ काढताना. भाऊचा व्हिडिओ चालू आहे तोपर्यंत आपण थांबलं नाही पाहिजे. नवीन बनवलेलं डंबेल आहेत काय, 1 नंबर पेशंट आहे. वेळ आली आहे भाव खेळ बदलण्याची, अपूर्ण स्वप्न पूर्ण करायची, तोपर्यंत सुट्टी नाही द्यायची. वेळ आली आहे भावा खेळ बदलण्याची आणि जिद्द. हा बघा वेळ आली आहे भावा खेळ बदलायची आणि अपूर्ण स्वप्न पूर्ण करायची, तोपर्यंत सुट्टी द्यायची. 1 मिनिट. वेळ आली आहे भावा खेळ बदलण्याची आणि अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याची, तोपर्यंत सुट्टी द्यायची नाही भावा. मैदानात दिसणार भावा, जोपर्यंत स्वप्न पूर्ण करणार तोपर्यंत सुट्टी देणार नाही. भावा जितक्या वेळ हारणार ना तितक्याच वेळ मैदानात दिसणार, मग तोपर्यंत सुट्टी देणार ना भावा. भावा जितक्या वेळ हारणार ना तितक्या वेळ मैदानात दिसणार आणि जोपर्यंत जिंकणार नाही तोपर्यंत थांबणार नाही. स्पायडरमॅन. तर भावांनो तर व्यायाम झालेला आहे आता सध्या आणि व्हिडिओ पण काढायचे झालेले. व्यायाम थोडा कमीच केला कारण व्हिडिओ लय काढलेत आज. रोहित भाऊ आल्यावर व्यायाम कमी आणि व्हिडिओ जास्त असतात, ही गोष्ट खरी खोटी नाही. तर व्हिडिओ तर काढल्यात भरपूर. आजचा ब्लॉग इथं संपवतोय मी, काय विषय नाही. आता रोहित दादा काय बोलतात बघू. काय बोललं तर नाहीत काय या ब्लॉग मध्ये पूर्ण, त्यांच्या मनात दुसराच विचार काय तर चालू आहे. विचार नाही, माझी झोप जाईल नाही ट्रॅव्हलिंग मुळे. रात्री पुण्यावर आलोय त्याच्यामुळे झोप काय कम्प्लीट झाली नाही. डोळे पण बघा कसे झोपीसारखे दिसतात, झोप आल्यासारखे. तुमचा हांचा परिचय तर मी सगळा सांगितलेला आहे तुम्हाला ब्लॉग सुरू होताना, काय करतात काय नाही, काय विषय नाही. तरी बी काय हा थोडे टिप्स सांगा ना बॉडी बनवायच्या. भावना सगळ्यात मेन म्हणजे आपला डाईट आहे. डाईट प्रॉपर करत जावा. वर्कआउट तर आपला चालूच राहतो आणि आम्ही तुम्हाला वर्कआउट बद्दल तुम्हाला सारखं सांगत राहतो रीलच्या बाबतीत, रीलवरून इंस्टावरती. पण तुम्ही भावना सगळ्यात जास्त लक्ष ठेवायचं की डाईट झाला पाहिजे. तुमची आयडी सांगा. भावना माझी आयडी फिट रोहित आहे, तुम्हाला माहितीच असेल. युट्यूब आणि इंस्टाची रोहित फिटनेस म्हणून इंस्टा युट्यूबची आयडी आणि इंस्टाची फिट रोहित. मी सांगितलेलं बरोबर आहे ना, मी सुरुवातीला सांगितलं तरी बी सर्व करून एकदा ऐकलं पाहिजे ना.
काय विषय नाही. असंच प्रेम राहू द्या भावांनो. फक्त आमची जोडी शेवटपर्यंत अशी राहावं फक्त. आपली जोडी तर राहणारच आहे मरेपर्यंत. काय विषय नाही. भाऊ म्हणता म्हणल्यावर राहिलीच. हे का कसं बारीक तोंड केले. ह्याला दावलंच नाही की हो. हाय बाय काय आम्हाला एवढं दावलं बाहेर ब्लॉग संपला. तर अशा प्रकारे भावानं ब्लॉगचा एंड झालेला आजच्या. तर उद्या एक ब्लॉग बनवूनच मी ह्याच्या रोहित दादा सोबत. भावानं तुम्हाला एक स्पायडरमॅन दिसेल या व्हिडिओ मध्ये. माग बघितलाय त्यांनी बघून माग बघितलंच असेल तुम्ही. त्या स्पायडरमॅन बद्दल काहीतरी सांगा थोडंफार. काय विषय नाही. भेटू भावानं नेक्स्ट ब्लॉग मध्ये. धन्यवाद.